स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार आहे। निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यानं हे प्रकरण कोर्टात जाऊन पोहोचलंय। आज पुन्हा या मुद्द्यावर सुप्रीम सुनावणी होणार आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता ज्येष्ठ विधिज्ञ आणि ओबीसी नेते मंगेश ससाणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। अगदी सोमवारी सुद्धा आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करत होतो, पण पुन्हा एक आपल्याला तारीख मिळाली आणि आज सुनावणी होतीये। आज तरी फैसला होणार की आणखीन एक तारीख? याच्यामध्ये एकंदरीमध्ये ज्या निवडणुका 246 म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषदा आणि 42 नगर पंचायती यांच्या निवडणुकांचा प्रोग्राम जाहीर झाला होता आणि त्याच्यामध्ये 57 ठिकाणी आरक्षणाची टक्केवारी ही 50%च्या मर्यादेच्या पुढे गेली होती। कारण की तिथे काही ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे, एससी एसटीचं पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे निवडणूक आयोगाकडून 27% आरक्षण ओबीसीचं कायम केलं गेलं आणि अशा या ज्या जागा आहेत 57 ठिकाणच्या आणि त्या संदर्भामध्ये काही याचिकाकर्ते कोर्टात गेले की ओबीसीचं आरक्षण 27% राखल्यामुळं 50%च्या मर्यादेचे उल्लंघन झालंय, त्यामुळे या निवडणुका रद्द करा, हे ओबीसीचं वाढीव आरक्षण रद्द करा, अशा प्रेयर्स घेऊन हे सगळे कोर्टामध्ये गेलेले होते। याच्यावर सुनावणी झाली मागच्या 25 तारखेला आणि याच्यामध्ये एकंदरीत असं कळतंय की इलेक्शन कमिशन आज या संदर्भामध्ये या 57 ठिकाणी नक्की पॉप्युलेशन कुठल्या समाजाचं म्हणजे एससीचं किती आहे, ट्रायबलचं किती आहे आणि ओबीसीचं किती आहे याची सूक्ष्म आकडेवारी ही कोर्टाला पाहिजे। कोर्टाने ते त्यांना सांगितलेलं आहे। तर आज या संदर्भामध्ये कशामुळं हे 50%ची मर्यादा तिथं ओलांडावी लागली, तिथं पॉप्युलेशनचं प्रपोर्शन काय हे कोर्टामध्ये मांडतील। आम्ही आमची जी याचिका आहे, आमचे सिनियर ऍडव्होकेट इंदिरा जयसिंग आणि आणखीन एक विधिज्ञ आमचे बाजू मांडणार आहोत। आमचं म्हणणं असं आहे की तिथं एक्सेप्शन म्हणून समजावं, ज्या ठिकाणी 50%ची मर्यादा क्रॉस केली तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे जर गेला असेल तर ओबीसीवर अन्याय होऊ देऊ नये। आणि मागच्या तारखेला कोर्टाने काही संकेत दिले होते की आम्ही ओबीसीला सन्मानजनक प्रतिनिधित्व देऊ, ओबीसीची बाजू ऐकून घेऊ आणि जर कुठं ग्रे एरिया जर दिसत असेल तर त्या आणि या कोर्टाची कुठली आधीचे न्यायनिवाडे त्याला आडवे येत असतील तर या संदर्भामध्ये आम्ही मोठा म्हणजे लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट करायचा आम्ही विचार करू। तर हे सगळं पाहता ओबीसीचं आरक्षण ट्रायबल एरियामध्ये पण 27% अबाधित राहावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही याचिकाकर्त्यांचं म्हणणं असं होतं की भाटिया कमिशनचा रिपोर्ट म्हणजे ट्रिपल टेस्टची पूर्तता राज्य सरकारने केलेली आहे। 20/7/2021 ला भाटिया कमिशनचा रिपोर्ट कोर्टामध्ये राज्य सरकारने सादर केलेला आहे आणि ही झाल्यामुळे तुम्ही मग भाटिया कमिशन लागू करा। पण मुळामध्ये माझी जी याचिका आहे ती भाटिया कमिशनला विरोध करणारी आहे, कारण की त्यांनी प्रायमरी सोर्सेस कडून हे माहिती घेतलेली नाही। सेकंडरी जे सोर्सेस आहे UDAS, सरल, पवित्र पोर्टल, नॅशनल सॅम्पल सर्व्हे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑब्जेक्शनल म्हणजे वोटर लिस्टचा सर्व्हे घेतलाय। वोटर लिस्ट घेऊन त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही कर्मचारी आहेत त्यांना वोटर लिस्ट वरनं नावावरनं जाती ठरवल्यात आणि त्यामुळे ओबीसीच्या 34,000 जागा कमी झाल्यात। ओबीसीचं आरक्षण फक्त 19% झालंय। ग्रामपंचायत ज्या आहेत त्या ग्रामपंचायत मध्ये सगळ्यात जास्त फटका बसलाय, 32,000 जागा ग्रामपंचायतींच्या कमी झालेल्या आहेत। त्यामुळे आमची या भाटियाला विरोध आहे आणि आम्ही आज पण तो विरोध कायम ठेवू। ससाणेजी, पण मुद्दा हा या निमित्तानं उपस्थित होतोय की खरं तर एक मुद्दा आहे, निवडणुका होणार की नाही, 50% आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भात काय फैसला होणार, पण यावर कोर्टातच 2 मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात। काही गटाचं असं म्हणणं आहे, काही न्यायमूर्तींचं सुनावणी दरम्यान उपस्थित असणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका या ठरलेल्या वेळेतच व्हाव्यात। दुसरीकडे असाही एक सूर आळवला जातोय की एकूणच हे सगळं व्यवस्थित होईपर्यंत, आरक्षणाची मर्यादा 50%च्या आत येईपर्यंत निवडणुका पुढे ढकलणं सुयोग्य असेल। तर यातून आता ताळमेळ किंवा यातून
सुवर्ण मध्य नेमका काय निघू शकतो? आज पुन्हा यावर केवळ आणि केवळ चर्चा होईल की दोघांपैकी एक पर्याय स्वीकारला जाईल की आणखीन इतर काही पर्याय उपलब्ध असतील? मागच्या सुनावणीमध्ये एकंदरीत कोर्टाचा कल असा होता, की ज्या ठिकाणी 50% ची मर्यादा क्रॉस झाली ते असे खूप मोठं नाहीये. फक्त 50 ते 57% ज्या नगर परिषदा किंवा ज्या काउन्सिल आहेत त्याच्यामध्ये हे सर्व आहे. हम्म. आणि आपण निवडणुकांचा जर 3 डिसेंबरला जर निवडणुका आहेत, तर विथ फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन या न्याय निर्णयाला अधीन राहून या निवडणुका घेता येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जर समजा हे रद्द झालं किंवा पुढे काय होईल त्यानंतर त्याच्यावर उपाय करता येऊ शकतात. पण हम्म. मूळ कोर्ट हे निवडणुका पुढे ढकलायच्या मनस्थितीमध्ये नाहीये. कोर्टाने हे पण सांगितलंय की ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदा यांचा कार्यक्रम अजून जाहीर झालेला नाहीये. त्याच्यामध्ये तरी हम्म. तुम्हाला ही 50% ची मर्यादा तुम्हाला पाळावी लागेल. त्याची तुम्ही खबरदारी घ्या. तर हम्म. एकंदरीत होऊ शकतं की ज्या निवडणुका आहेत आता 3 डिसेंबरला, तर त्या रद्द न करता कारण की त्याच्यामध्ये खूप पुढे गेलेलं आहे. नॉमिनेशन फॉर्म झालेत, विथड्रॉवल बरोबर. झाले, लिस्ट हे झालेले आहेत. प्रचार त्यामुळे पण ते सुरू झालाय. प्रचार सुरू झालाय. त्यामुळे त्या निवडणुका तशा घ्या. इथनं पुढच्या निवडणुकीमध्ये 50% ची मर्यादा ठेवा. असं होऊ शकतं. आणि राहिला विषय सर्वात महत्वाचा, आम्ही आज ते प्रेस करणार आहोत, हम्म. की ट्रायबल एरियामध्ये 27% ओबीसी आरक्षण हे करता येत नाहीये. तर त्या संदर्भामध्ये कोर्टाने याबाबत विचार करावा. ओबीसीवर अन्याय होऊ देऊ नये. आणि बाठिया कमिशन आम्हाला मान्य नाहीये. एकतर बाठिया कमिशनची स्क्रुटिनी करा किंवा नवीन कमिशन नेमून तुम्ही हा सगळा एम्पिरिकल डाटा जमा करा. आता 2026 किंवा 27 मध्ये जी दशवार्षिक जनगणना आहे, त्या दशवार्षिक जनगणना केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार म्हणून जाहीर केलेलं हम्म. आहे. आज तेव्हा सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाचा, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतचा, हम्म. नगरपालिकेचा डाटा येईल. आणि मग त्यानुसार तुम्ही ती टक्केवारी ठरवावी. निश्चित. तोपर्यंत 20% अबाधित ठेवावं, अशी आमची आज भूमिका असणार आहे. अगदी. खूप खूप धन्यवाद ससाणेजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.